नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपण ऑप्शन स्ट्रॅटेजी करता, त्यामध्ये आपण आज करणाऱ्या मुंबई इंडियन्सची जी स्ट्रॅटेजी असू शकते ती काय असू शकते. तर मी मुंबईची स्ट्रॅटेजी पहिले सांगू देतो की मुंबई इंडियन्सने टोटल 5 रिटेन्शन केले आहे. त्यामध्ये हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा आणि जसप्रीत बुमराह हे टोटल 5 रिटेन्शन केले आणि 1 RTM कार्ड आहे. तर जवळपास 75 करोड म्हणजे 75 करोड ते मुंबई इंडियन्सने वेस्ट केले आहे. वेस्ट करून आपण इन्व्हेस्ट स्पेंड केले आहे. त्यामध्ये टोटल 45 करोड म्हणजे 45 करोड आज सध्या मुंबई पैसे आहे. तर मुंबईची स्ट्रॅटेजी काय असू शकते की मुंबई 45 करोड एक चांगला स्ट्रॉंग स्कॉट तयार करू शकते, तर करू शकते. मला वाटते की जे पहिले आपण रिटेन्शन जाऊ तर मी पहिले तिलक वर्मा ईशान किशनच्या बदली तिलक वर्माला रिटेन्शन ठेवलं. का ठेवलं तर माहिती थर्ड T20 इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिकामध्ये सेंचुरी मारली ईशान किशननं. का मारली? कारण की ईशान किशन जवळ जे हिटर आहेत तेवढा तिलक वर्मा पण आहे. तिलक वर्मा त्यासाठी तिलक वर्माला मुंबई इंडियन्सनी रिटेन केलं. आणि त्यानंतर 45 करोड आहे तुमच्यापाशी, तर 45 करोडमध्ये कारण मुंबईसारखे मॅनेजमेंट जे आहे ती खूप चालाक आहे. आणि मुंबई इंडियन्सला माहिती आहे की कोणता प्लेअर कसा खेळतो आणि कसा नाही. आणि यंगस्टरला तर मुंबई इंडियन्स खूप मानते. तर त्यामध्ये मुंबई इंडियन्स मला असं वाटते की जो मोठा दावा आहे तो आय थिंक वाटते KL राहुल जवळपास 50 किंवा 10 करोड जवळपास भेटून जाईल. कारण की प्लेअर खूप आहे आणि जे बाकीची टीमपाशी आहे स्पर्स आहे थोडी कमी जास्त आहे. त्यामुळे मला वाटते KL राहुल थोडा टार्गेट मारू शकते. तसं गरज तर नाही आहे, पण मुंबई इंडियन्सची काही मंत्र्यांनी तसं ते मारू शकते. त्यानंतर कारण की ॲज अ ओपनर म्हणून KL राहुल चांगला खेळतो रोहित शर्मासोबत. त्यानंतर डिकॉकला मारू शकते. डिकॉक लास्ट इयर होता. त्यानंतर ऑप्शन स्ट्रॅटेजीमध्ये चांगले गोलंदाज म्हणजे जे मुंबई इंडियन्सच्या सोबत केल्यासारखे बॅटर तर मुंबई इंडियन्स खूप आहे. तर त्यामध्ये गोलंदाज 2 असे आहे की जे पक्के मला वाटतं की मुंबई इंडियन्स आपल्या 2025 IPL ऑप्शनमध्ये नक्की ते दावा लागेल. पहिला मिचेल स्टार्क आणि दुसरा ट्रेंट बोल्ट, जास्त करून ट्रेंट बोल्ट, कारण की 2020मध्ये ट्रेंट बोल्ट होता मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये. तर मला असं वाटतं की मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये ट्रेंट बोल्ट नक्की वापरू शकते. त्यानंतर 2 करू शकते, मॅक्सवेलला करू शकते, बट गॅरंटी नाही. कारण की मुंबई इंडियन्स चांगला स्कॉट तयार करत आहे. त्यात यंगस्टर जास्त कारण आर्शिंग कुलकर्णी, प्रियांश आर्या असं काही मोठे प्लेअर जसं आता अनुष कुंबल, माहिपाल रोबरे यांनी शतक झळकवली आहे आणि चांगली बॉस्ट फिगर केली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स यंगस्टर जास्त धावा करणार आहे. विराट कोहली मागच्या वर्षी होता, तुम्हाला यंदा वाटते विराट कोहलीचा त्यानंतर लुकुळ होता, नुवान तुषार होता, पण यासारखी गोलंदाज होती. मला वाटतं की यंदा पण जे भारतीय बॉलर आहे जसे मोहम्मद शमी यांचा टार्गेट मारू शकते. मुंबई इंडियन्सचा थोडा चांगला टीम आहे. मुंबई इंडियन्स काय करेल तुम्हाला माहीत पडेल. तर आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. आपण पुढच्या